पुण्यातील नवले पूल पुन्हा रक्ताळला। भीषण अपघातात एकाचा मृत्यू, 6 वाहनांचा चक्काचूर। मृत्यूचा सापळा कधी थांबणार? पुण्यातील कात्रज देहू रोड बाह्यवळण मार्गावरील कुप्रसिद्ध नवले पूल पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरलाय। एका भीषण अपघातात भरधाव ट्रकने अनेक वाहनांना चिरडलं असून यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। गेल्या 48 तासातील ही दुसरी मोठी घटना असल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रशासन फक्त मृतांचे आकडे मोजणार की ठोस उपाययोजना करणार असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कात्रज बोगद्याकडून सातारा मुंबई महामार्गावरून एक अवजड ट्रक अतिशय वेगाने पुण्याच्या दिशेने येत होता। नवले पुलाजवळील नरेश एलपी पॉइंट जवळ पोहोचता चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचा वेग इतका जास्त होता की समोर सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना बाजूला होण्याची संधीच मिळाली नाही। या अनियंत्रित ट्रकने समोर असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर सरक 5 ते 6 चारचाकी गाड्यांना चिरडत पुढे गेला। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। इतर कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। गाड्यांचे पत्रे कापले गेले होते, काचांचा खच पडला होता आणि ऑइल रस्त्यावर पसरलं होतं। स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने धाव घेऊन अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं। घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ते पोलीस आणि वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र या प्रक्रियेत महामार्गावर सुमारे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणं आता चर्चेत येऊ लागली आहेत। कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंत सुमारे 7-8 किलोमीटरचा तीव्र उतार आहे। अनेक ट्रक चालक इंधन वाचवण्यासाठी या उतारावर गाडी न्यूट्रल करतात, त्यामुळे गाडीचा वेग अनियंत्रित होतो आणि ऐनवेळी ब्रेक लागत नाही। अवजड वाहनांचे ब्रेक सततच्या वापरामुळे गरम होतात आणि काम करणं बंद करतात। सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येणारी वाहने आणि मुख्य महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे चुकीच्या पद्धतीने होणारे मिक्सअप अपघातांना निमंत्रण देते। येथे रबल स्ट्रीप, स्पीड गन आणि ब्रिंकल लावले असले तरी ते वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत तोकडे पडत आहेत। नवले पूल आणि नरे परिसर हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार सर्वात मोठा ब्लॉक स्पॉट बनलाय। आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात येथे 300हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत। यामध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी एका ट्रकने 48 वाहनांना धडक दिली होती। ती घटना आजही पुणेकरांच्या अंगावर काटा आणते। नवले पुलावर अपघात झाला की नेते येतात, पाहणी करतात आणि आश्वासनं देऊन निघून जातात, पण प्रत्यक्ष काहीच बदलत नाही, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिल्या आहेत। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त आहेत। तांत्रिक ऑडिटचे अहवाल धूळ खात पडून आहेत आणि इतर निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। तज्ञांच्या मते केवळ दंड आकारून किंवा गतिरोधक लावून हा प्रश्न सुटणार नाही। ग्रेड सेपरेटर किंवा उड्डाण पुलाचे पुनर्निर्माण करण्यात यावं। जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असावी। जर एखाद्या ट्रकचे ब्रेक फेल झाले तर त्याला थांबवण्यासाठी परदेशांप्रमाणे सँड ट्रॅप किंवा अरेस्ट बेडची सोय उतारावर करणं आवश्यक आहे। जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हायटेक कॅमेरे आणि सतत गस्त हवी। आजचा अपघात ही केवळ एक बातमी नाही, तर ती प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे। नवले पुलाचं रूपांतर मृत्यूच्या सापळ्यात होणं हे आधुनिक पुण्याचं अपयश आहे। जोपर्यंत येथे ठोस अभियांत्रिकी बदल केले जात नाही तोपर्यंत निष्पाप जीवांची ही आहुती थांबणार नाही।